श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वीचा मराठीचा पेपर हा 1 मार्च 2024ला आहे. याच्यात मी तुम्हाला 10वी मराठी पेपर कशा प्रकारे असणार आहे, त्याचे इम्पॉर्टंट प्रश्न कुठले असतील, कशा प्रकारे अभ्यास करायचा याची पूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. 10वी 12वीचा सर्व IMP प्रश्न, बोर्डाचे PDF हे तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहेत. नक्की चॅनलशी कनेक्ट राहा. ऑनलाईन लेक्चर दरवर्षी आपण 10वी 12वीचे IMP प्रश्न प्रोव्हाइड करतो. ते परीक्षेला येतात. भरपूर मुलांना अनुभव देखील असेल. आता बघूयात 10वीचा मराठीचा पेपरचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे, काय महत्त्वाचे टॉपिक आहेत. व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. 10वीचा हा कोर्स बनवलेला आहे. याच्यामध्ये सर्व 10वीचे बोर्डाचे पेपर IMP प्रश्न दिलेले आहेत. फटाफट हा कोर्स जॉईन करा. 194 रुपये तुम्हाला लागतील. सर्व विषय इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम असेल, सेम इंग्लिश असेल, सर्व माध्यमांसाठी हा उपयुक्त आहे. याचा जरी सराव केला तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले गवगवीत मार्क भेटतील. लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन सर्च करा. तर बघूयात आपण बोर्डाची स्ट्रॅटेजी मराठी विषय संदर्भात. तर बघा, मराठीचा पेपर हा 80 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न असणार आहे तुम्हाला, तो गद्य भाग म्हणजे धड्यावर आधारित असणार आहे. याच्यामधले जे पहिला प्रश्न अ आहे, तो तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जाईल. त्याच्यामध्ये 2 ऍक्टिव्हिटी असतील 2-2 गुणांसाठी. त्यानंतर एक स्वमत प्रश्न असेल. स्वमत प्रश्न हा 3 गुणांचा असेल. बोनस पॉइंट, याच्यात तुम्ही काही जरी लिहिलं, तुम्हाला जे वाटतं त्याला मार्क भेटतात. पण 3 गुणांचं असल्यामुळे तुम्ही कमीत कमी 6 ते 7 ओळी लिहिणं अपेक्षित आहे. आणि सुवाच्य अक्षर आणि शुद्धीत अक्षर असायला पाहिजे. खाडाखोड मराठीच्या पेपरात चालणार नाही. कृती आकृती ज्या आहेत ऍक्टिव्हिटी बेस, पेन्सिलनी काढा किंवा पेनाने काढा. बोर्डाची नवीन अपडेट आलेली आहे, मार्क भेटतील. त्यामुळे तुम्ही स्वमत लिहिताना प्रश्न अटेंड करा. सोडवायचा लक्षात ठेवा, सोडायचा नाही. त्यानंतर परत दुसरा प्रश्न तुम्हाला सेम असणार आहे 7 गुणांसाठी. त्याच्यामध्ये तोच फॉर्मॅट आहे. वरील जो फॉर्मॅट आहे तो पहिला ऍक्टिव्हिटी तुम्हाला जे येतील ते 2-2 मार्काला आणि तिसरं स्वमत 3. असे 7 आणि 7 14 मार्क तुमच्या हातात आहेत, हे लक्षात ठेवा. आणि बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. 10वीला तुम्ही असताल बोर्डाच्या परीक्षेत सेमी इंग्लिश मराठी मीडियम, चॅनलशी कनेक्ट राहा. तुम्हाला इथे सर्व आता महिनाभर तुम्हाला MP प्रश्न भेटणार आहेत. जवळपास 16 वर्षाचा मला अनुभव आहे बोर्डाच्या परीक्षेचा, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर तिसरा जो प्रश्न असेल याच्यात 4 मार्क. आणखीन एक अपाठित गद्य असेल उतारा, त्याच्यात 2 ऍक्टिव्हिटी येतील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जो प्रश्न तुम्हाला येणार आहे तो तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 हा पद्य म्हणजे कवितासाठी असेल. तो 8 मार्काचा आहे. याच्यामध्ये 2 ऍक्टिव्हिटी येतील 2-2 गुणांसाठी. त्यानंतर तुम्हाला पुढे तिसरा जो प्रश्न येईल त्याच्यामध्ये 2 मार्कांसाठी कवितेतील ओळींचा अर्थ लिहायचा आहे फक्त. आणि त्याच्यातच आणखीन एक प्रश्न येईल 2 गुणांसाठी. विचार सुंदर्य, भावसुंदर्य किंवा आशा सुंदर्य असेल. अशा प्रकारे तुम्हाला ही कविता सोडवायची आहे. दिलेली कविता व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायची. त्यानंतर तुम्हाला कवितेच्या ओळी एक्सप्लेन करायच्यात. काही वेळेस कवितेच्या ओळी जर तुम्हाला एक्सप्लेन करता आल्या नाहीत, परंतु त्या रिलेटेड जरी आपण कंटेंट लिहिलं तरी चांगले मार्क मिळू शकतात. मराठीचा एवढाच मला अनुभव आहे की 10वीत मी मराठीमध्ये विषय टॉप केला होता शाळेमध्ये. तर मराठी भाषेसाठी तुम्हाला चांगलं अक्षर असणं असं नाही, तर शुद्धीत अक्षर असणं गरजेचं आहे. शुद्ध लेखन म्हणजे शुद्ध शब्द असले पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठेही मिस्टेक नसली पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त खाडाखोड पेपरामध्ये नसली पाहिजे, बॅड इम्प्रेशन पडतं. त्यानंतर पुढे जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दुसरा, तो तुम्हाला खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधित कृती सोडवा. 2 कविता दिल्या असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले असतील, जसं कवितेचे नाव, प्रस्तुत कवितेतील विषय, शब्दांचे अर्थ, मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्य, व्यक्त होणारा विचार, सरळ अर्थ लिहा, कविता आवडण्याची कारणं, न आवडण्याची कारणं, असे काहीतरी ऍक्टिव्हिटी आल्या जातील आणि याच्यात जवळपास तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तुम्हाला रसग्रहण, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे 4 मार्काला. त्या ज्या 2 कविता आणि पहिली जी एक कविता आली असते त्या 3 कवितांना सोडून इथे तुम्हाला रसग्रहणसाठी वेगळी कविता दिली जाईल. त्याला तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे, म्हणजे आपलं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे त्यांना. हे पूर्ण IMP प्रश्न व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. रसग्रहण कुठले येतील, स्थूल वाचन कुठले येतील, याच्यावर जास्तीत जास्त भर द्या. 4 मार्क आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विभाग 3 मध्ये स्थूल वाचन आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत, उत्तरपत्रिका 10वीच्या मुलं पहिल्यांदा परीक्षा देत असतात, त्यामुळे त्यांना उत्तरपत्रिकेतील बरेच गोंधळ आहेत. पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवेल की ती उत्तरपत्रिका कशी असते आणि ती कशा प्रकारे त्याच्यात समास किंवा प्रश्न क्रमांक लिहिले जातात. कमेंट करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल. त्याचप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये मराठीच्या मी पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडून दाखवणार आहे. 80 मार्क आपल्याला कसे भेटतील, 80 पैकी 80 याची पूर्ण माहिती देणार आहे.
तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावा ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहे, धन्यवाद. विभाग 3 मध्ये स्थूल वाचन आहे 6 गुणांसाठी. याच्यामध्ये तुम्हाला एकूण प्रत्येकी 3 गुणांच्या 3 कृत्या असतील, हे लक्षात ठेवा. यातील कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत, म्हणजे एक ऑप्शन आहे. त्यानंतर भाषा अभ्यास 8 गुणांसाठी असेल, 4था विभाग. याच्यामध्ये तुम्हाला समास येईल, शब्दसिद्धी येईल, वाक्यप्रचार येतील, हे तुम्हाला सोडवायचे आहेत. काही वेळेस वाक्यप्रचारचे अर्थ माहीत नसतील तर तुम्ही डायरेक्टली अर्थ माहीत नाही पण तुम्ही वाक्यात उपयोग केला तरी मार्क भेटू शकतो. समास तुम्हाला माहिती आहे कुठले कुठले समास आहेत, विग्रह करायचा आहे त्याचा. शब्दसिद्धीमध्ये काय तर प्रत्यय लावून शब्द तयार करा, उपसर्ग लावून तयार करा. दिलेल्या शब्दांचे उपसर्ग गटित, प्रत्यय गटित आणि अभ्यास यामध्ये वर्गीकरण करायचे, अशा त्याचं विभाजन असतं. पुढे जो आहे तुमचं प्रश्न 4 अ, याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंपत्ती, लेखानियमानुसार बदल 2 गुण. शब्दसंपत्तीमध्ये महत्वाचं आहे, याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, एकवचन, अनेक वचन असे काही शब्द बनवणे 4 गुणांसाठी काही येऊ शकतं. त्यानंतर लेखनियमानुसार याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं ते विरामचिन्हे वगैरे जास्त किंवा चुकीच्या शब्दाच्या दुरुस्तीसाठी असे काही गोष्टी विचारले जाऊ शकतात, म्हणजे अशुद्ध वाक्य शुद्ध करा. आणि विरामचिन्हासाठी स्पेशल प्रश्न 1 मार्क गुणांसाठी. पारिभाषिक शब्द तुम्हाला असतील इंग्लिशचे मराठीतल्या 1 गुणांसाठी. त्यानंतर जो पुढचा विभाग आहे 5वा उपयोजित लेखन. उपयोजित लेखन मध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन आहे. हे कसं लिहायचं, दोन्हीपैकी कुठला बेटर असेल याची पण मी माहिती तुम्हाला भेटेल पुढच्या व्हिडिओत. आणि 6 गुण आपल्याला कशा प्रकारे भेटतील. तर सारांश लेखन तुम्हाला काळजीपूर्वक सोडायचं असतं. कशा प्रकारे लेखन करायचं हे तुम्हाला फक्त डिवायडेशन सांगतोय, पॅटर्न कसा आहे. तर आता तुम्ही अभ्यास करत नसताल वर्षभर तरी आता जरी तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला नक्की चांगले गुण मिळतील. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला 5वा अ मध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. जाहिरात लेखन मध्ये तुम्हाला 60 ते 90 शब्द, बातमी लेखन, कथा लेखन करू शकता. याच्यातल्या 2 कृती सोडायच्यात, जाहिरात किंवा बातमी. आणि तुम्ही बातमी लेखन अपेक्षित एवढी नाही, 20 ते 25 ओळी नाही, पण बातमी लेखन शॉर्टच असते, परंतु त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण विभागणी केली पाहिजे पुढील व्हिडिओत तुम्हाला मी डीप मध्ये सांगेल. शेवटचा जो प्रश्न आहे 8 गुणांचा, हा जो आहे लेखन कौशल्य. याच्यामध्ये प्रसंग लेखन, अनुभव लेखन, आत्मकथन, वैचारिक. प्रसंगामध्ये तारीखचा उल्लेख पाहिजे, आत्मकथनमध्ये तुम्ही स्वतः बोलतायत, वैचारिक मध्ये तुमचे विचार मांडतायत, अनुभव काय घेतला असेल असे तुम्हाला 100 ते 120 शब्द, म्हणजे जवळपास मी आता सांगितलं तुम्हाला 25 ते 30 ओळी तुम्ही लिहिल्या तर तुम्हाला 8 पैकी 7 ते 8 मार्क भेटू शकतात. चांगलं अक्षर पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये ओळी असतील, ओव्या असतील, म्हणी असतील, वाक्य असतील, घोष वाक्य असतील, स्लोगन असतील, कविता असतील, याचा जर वापर केला तर चांगलं, तुम्हाला एक प्रकारे निबंधासारखंच. या सर्वांची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. 60 ते 90 जवळपास तुम्हाला याच्यामध्ये 7 ते 8 ओळी कमीत कमी लिहिणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे अपडेट आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि पुढील व्हिडिओत तुम्हाला 10वीची मराठीची जी प्रश्नपत्रिका आहे कशा प्रकारे सोडवायची पूर्ण उत्तरांसोबत पूर्ण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं जाईल. आणि व्हिडिओच्या खाली लिंक आहे, क्लिक करा. बोर्डाचे पेपर आहेत IMP, ते जरी तुम्ही 7-8 दिवसात पूर्ण केले तरी तुम्हाला चांगले मार्क मिळतील. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.